नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर टोपले एज्युकेशन चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण ग्रामसेवकचा कृषी घटकचा पाठ चौथा म्हणजे भाग चौथा बघणार आहे। त्याच्यामध्ये कोणता टॉपिक मृदा उच्छेद किंवा सॉइल प्रोफाइल इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। आता मृदा उच्छेद म्हणजे काय? मृदेच्या उभ्या भागात विविध थर दिसून येतात त्यास मृदा उच्छेद असे म्हणतात किंवा सॉइल प्रोफाइल असे म्हणतात। आता मृदा उच्छेद म्हणजे काय? उदाहरणार्थ ही जमीन आहे, ही जमीन हे सेंटरचा भाग आहे। ह्या सेंटरच्या भागापासून तर जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत असा आपण काप घेतला। ह्या कापामध्ये जे विविध थर दिसतात, ते म्हणजे सॉइल प्रोफाइल असं म्हटलं जातं। मृदा उच्छेदामध्ये 5 मास्टर थर किंवा मास्टर होरिझन असतात। त्याच्यामध्ये 5 कोणते? ओ झाला, ए झाला, ई झाला, बी झाला आणि सी हे 5 मास्टर होरिझन झोन आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहिला काय थर बघूया किंवा पहिला होरिझन बघूया। पहिला म्हणजे कोणता? ओ थर। हा सेंद्रिय थर आहे। खनिजे मातीच्या वरच्या थरात हा थर तयार होतो। हा थर सहसा वनक्षेत्रात आढळतो। ओ थर हा वर्जिन मातीमध्ये दृश्यमाने आहे आणि मशागतीच्या जमिनीत अनुपस्थित आहे। आता ओ होरिझन जिथं काय झाडे वगैरे जास्त असतात त्या ठिकाणी काय हा झोन असतो आणि बाकीच्या ठिकाणी शक्यतो हा होरिझन झोन काय ॲब्सेंट असतो। कारण का हा जो झोन वगैरे असतो तो कशाने बनलेला असतो? झाडांचा पालापाचोळा जमिनीवरती पडतो। काही कालांतराने ते काय पालापाचोळा कुजतो आणि त्याच्यापासून जे काय सेंद्रिय खत ते तयार होतंय ते म्हणजे कोणता? ओ थर किंवा ओ होरिझन असं असतं। हा जमिनीवरचा सर्वात वरचा थर म्हणजे कोणता? ओ थर। ही जमीन आहे, ही जमिनीचा आपण काप घेतलेला आहे। ह्या जमिनीचा सर्वात वरचा थर म्हणजे कोणता? ओ थर। आणि मशागतीच्या जमिनीत तो काय अनुपस्थित असतो। त्याच्यानंतर ए थर। हा थर सेंद्रिय पदार्थाचा थर आहे। त्याच्यामध्ये ए थरामध्ये आणखी 3 प्रकार आहेत। A1 हा थर म्हणजे खनिज थराचा सर्वात वरचा भाग आहे। त्याच्यामध्ये A1 हा इथं A1 झाला, हा A1 झाला, हा A1 झाला। ह्या A1 थरामध्ये काय खनिज थरांचा काय वरचा भाग आहे। हा खनिज थरांचा, खनिजे वगैरे हे असतात ना त्याला मिनरल्स वगैरे म्हटलं जातं। तो काय हा A1 थर। त्याच्यानंतर A2 किंवा ई या थरामध्ये क्ले, आयरन, ॲल्युमिनियम ऑक्साईडचा यांचे जास्तीत जास्त इल्युव्हेशन होते। त्याला इल्युव्हियल होरिझन असे म्हणतात। म्हणजे A2 किंवा ई होरिझनला इल्युव्हियल होरिझन सुद्धा म्हणतात। म्हणजे क्ले झालं, आयरन झालं, ॲल्युमिनियम ऑक्साईड झालं यांचे जास्तीत जास्त इल्युव्हेशन होते। म्हणजे बाहेर म्हणजे ह्या थरामधून कोणत्या खालच्या थरामध्ये काय होतोय? संचय होतोय। ह्या थरामधून ह्या खालच्या थरामध्ये जे संचय वगैरे होतोय किंवा ह्या थरातून जे खनिजे वगैरे असतात, कोणकोणते खनिजे असतात? क्ले असतं, काय आयर्न असतं, त्याच्यामधनं ॲल्युमिनियम ऑक्साईड वगैरे असतं। ह्या थरातून निघून ह्या खालच्या थरामध्ये जाणे म्हणजे काय हे इल्युव्हियल होणे असं म्हटलं जातं। हे कोणत्या थरामध्ये होतं? A2 किंवा ई होरिझनमध्ये। इल्युव्हिएशन कोणत्या थरामध्ये होतं? A2 किंवा ई होरिझनमध्ये। त्याच्यानंतर E3 हा थर ए आणि बी यांच्या दरम्यान आढळतो। हा थर E3 म्हणजे हा इथं आढळतो। हा थर आढळतो। यांचे जे भाग वगैरे पाडतात तो म्हणजे कोणता? A3 होरिझन।
त्याच्यानंतर बी थर, यामध्ये क्ले, आयरन, ॲल्युमिनियम ऑक्साईड चा जास्तीत संचय होतो, त्याला काय इल्युवियल होरिझन या थराला काय पोटमाती किंवा सबसॉईल असे म्हणतात. आता हे बघा, हे इथं कोणता हा बी होरिझन आहे. तर हे क्ले झाला, आयरन झाला, ॲल्युमिनियम ऑक्साईड झाला, यांचे काय याच्यामधून ह्या थरामधून निघून ह्या थरामधून हे बघा क्ले, आयरन, ॲल्युमिनियम ऑक्साईड ह्या थरामधून हे निघून याच्यामध्ये संचय होणे, याच्यामध्ये साचून राहणे. ह्या बी थरामध्ये काय हे क्ले झालं, आयरन झालं, ॲल्युमिनियम ऑक्साईड झालं, हे ह्या थरामध्ये साचून राहणे म्हणजे हा कोणता थर झाला, हा बी थर झाला. त्याला सबसॉईल असे म्हटलं जातं किंवा पोटमाती असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर सी थर हा जनक खडकाचा थर असतो आणि यामध्ये कार्बनेट किंवा सल्फेट, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा संचय होते. सोलम इक्वल टू ए अधिक बी. ह्या सी थरामध्ये काय काय असतं, कार्बोनेट असतं किंवा सल्फेट असतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचं संचय होणे म्हणजे हा कोणता थर आहे, हा सी थर आहे. त्याच्यानंतर आर थर, अंतर्निहित एकत्रित बेडरॉक्स आणि हा जनक खडकासारखा असू किंवा नसू शकतो. म्हणजे हा जनक खडकासारखा असू किंवा नसू शकतो म्हणजे इथं जमिनीच्या सर्वात खाली काय असतं, तर जमिनीच्या सर्वात खाली काय जास्तीत जास्त खडकं, दगडं वगैरे मोठमोठाले ते याच्यामध्ये असतात. म्हणजे ह्या थर काही एवढा महत्त्वाचा नाही. तर आर थरामध्ये काय असतात, दगडं, खडकं वगैरे असतात.